या 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 तुमचीच वाट बघतोय. हे बघा आता ही चिलखती तटबंदी, सॉरी मी तटबंदी का म्हणतोय, चिलखती बुरुजाचा भाग, ठीक आहे. आणि हा दरवाजा, ठीक आहे. आता या दरवाजाची उंची बघा. ओ उंची, उभे राहा. राहतंय का आत? सरळ उभं राहता येते? हो हां, आतमध्ये तर राहता येते, पण बाहेर येताना वाकूनच जायचं आहे, बरोबर आहे. या वाकून. इथे बघा आगळ अडकवायला वगैरे जागा आहे, ठीक आहे. आता दोन गोष्टी प्रामुख्याने, या पुढे या कडे न्या, या पुढे या, तुम्ही त्या या तुम्ही. ठीक आहे, ठीक आहे. आता चिलखती बुरुजाचा फायदा सांगतो. आता ह्या जंग्या आहेत सगळीकडे बघा. या पूर्ण हा जो बुरुज बांधून घेतलेला आहे याला जंग्या आहेत, ठीक आहे. म्हणजे वेळ प्रसंगी वरून पण मारा केला जातोय शत्रूवर, खालून पण मारा केला जातोय, ठीक आहे. आता हा दरवाजा पाहिलात, हा एकमेव दरवाजा आहे, हा बंद आहे असं समजून चाला. किंवा यदा कदाचित इथपर्यंत यायला शत्रू यशस्वी ठरलाच तर इथून वर तुम्ही त्यावेळी काय केलं जायचं, माळा टाकल्या जायच्या किंवा शिड्या टाकल्या जायच्या. असं म्हटलं जातं की शिड्या टाकून, शिड्या चढवून गड जिंकला वगैरे, किंवा माळा लावल्या. अशा पद्धतीने समजा माळा लावून शत्रू सैन्य इथपर्यंत आलं तर मग हा दरवाजा बंद करायचा आणि वरून मारा करायचा. म्हणजे शत्रू इथे कोंडला गेला, ठीक आहे. याच्या पुढे पुन्हा जायची हे नाही. पहिलं म्हणजे हा बुरुज, पहिला या बुरुजाच्या सुरक्षेसाठी हा बुरुज समजा पडलाच, यदा कदाचित पडला तर मग हा मूळ बुरुज आहे की जो याचं संरक्षण करेल. इथून शत्रू बाहेर जाऊ देणार नाही. त्याची जी काय कोंडी करायची असेल ती इथेच करेल. किती पण शत्रू येऊ दे ना, तुम्ही विचार करा ना. वरून जर आगीचे आपण जळते निखारे टाकले किंवा बाण जरी मारले किंवा भाले जरी फेकून मारले तरी कार्यक्रम होणारच आहे ना भाई. इथे बघा ना, थोडं पुढे जावा. चला, पाणी भरलं आहे म्हणून आपण आता खाली नाही गेलो, पण जेवढं कडेकडेने चालता येईल तेवढं चला. आणि त्यावेळी ना हे पाणी वगैरे याचा निचरा होण्यासाठी चांगली सोय असणार. हे आत्ता पाणी वगैरे साचतंय. हां, या बघा, या जंग्या ही खरं तर आतमधून ही बुजली आहे. ही ॲक्च्युली इथे आहे, ही बघा, ही खाली हात जातो आहे. तुम्हाला जस्ट काठी टाकून दाखवतो. ही अशी आहे, ओके. ही पूर्ण खाली जाते. ही केवढी गेली माझी काठी? इथपर्यंत गेली. ही बघा, इथपर्यंत. म्हणजे या जंग्यासुद्धा काय झाल्यात, बुजल्यात, ठीक आहे. तर चिलखती बुरुज म्हणजे काय हे लक्षात आलं, तुम्ही समजून घेतलं त्याचा काय फायदा होतो. चला आता बाकीचं गड आपल्याला पाहायचं आहे. टकमक टोक आपली वाट पाहतोय ते बघा तिकडे. आणि मग पहिली ही बाजू, गडाचा पहिला टप्पा, पहिला भाग पूर्ण करू. दुसरा भाग आपल्या याचा टकमक टोकाचा, किंवा मग भोराई आईचं मंदिर, पंत सचिवांचा वाडा, आणि मग इथे येऊया आणि मग महादरवाजा, असं काहीतरी करू. आता तिथे गेल्यावर आपण निर्णय घेऊया. चला, आम्ही सुद्धा पहिल्यांदाच येतोय. चला. यावेळी खरं तर रेकी करण्याचं आम्ही टाळलं, कारण खूप गॅप गेला होता. पन्हाळा सिरीज करायची होती, पण दुर्दैवानं पावसानं थैमान घातलं होतं कोल्हापुरात. म्हणजे मुसळधार होता बेसिकली, आपण गेलो होतो तेव्हा. पण मग म्हटलं, आणि नंतर काय झालं, आम्ही जेव्हा आलो मुंबईत परतलो तेव्हा गिरीश खेडेकर आहेत आपले, माने, आपला ह्याचं नाव काय, तेजस माने, तेजस आहे, त्याच्यानंतर सिद्धेश चव्हाण, तिघेही मंडळी, त्यांचा मेसेज आले की दादा पाऊस गेला आहे. आणि मी म्हटलं भाई नको, आता बराच खर्च झाला ऑलरेडी, जाऊन येऊ आपण, नंतर पाऊस पूर्ण जाऊ दे मग. कारण पन्हाळा एकदम बेस्ट आहे, म्हणजे इतका पसरलेला आहे आणि खूप काही दाखवण्यासारखं आहे. आडवाटेवरचा पन्हाळा तर त्याहून दाखवण्यासारखा आहे. असो, पन्हाळा आपण दिवाळीनंतर करणार आहोत, पावसाळा पूर्ण जाऊ दे. तुर्तास सुधागड, मग सरसगड, आणि मग तिसरा गड कुठला हे तुम्ही सांगा. मी तर ठरवलं आहे, पण तुम्ही गेस करा. चला.
चालत यायचं मागे. खरं तर एक आडवाट आहे, तिथून वर जाता येतं. आणि म्हटलं आता आम्ही पुन्हा दाखवली तर तुम्ही पण तेच करा. सो शक्यतो म्हटलं राजमार्गाने जाऊ, जो आहे मार्ग त्याने. चला. नाही म्हटलं तरी एक 7-8 मिनटाची खडी चढाई झालेली आहे. खडी चढण एकदम. मला वाटतं अजून एक सलग 2-3 मिनटं चालावं लागेल. चला. इथून आलो बरोबर आहे. आता ही वाटसुद्धा क्लिअर वाटते की जाते होती. आणि इथे तरी बघा दगडी पायऱ्या आहेत. आता खरं तर माहीत नाही की दोघांपैकी कुठली वाट आहे. सी ग्रुप्स वगैरे असतील तर तुम्ही फ्लोमध्ये जाल त्यांच्यासोबत, पण जेव्हा एकटेच असाल तर काय कराल, किंवा एकटे दुकटे असाल तर काय कराल. आता आम्ही एकटे आणि दुकटे आहोत. मगाशी जो प्रयोग केला तोच. मनीष आणि तुम्ही इकडे जावा आणि मी इथून जातो. आपण काय करू की मी पुन्हा आपण आता हा रूट शूट करायचा का. हा मेन वाटतो आहे. कुठला करायचा. तू या बाजूने जातो आहे आणि नाही गोप्रो तू आणि तुम्ही दोघं जावा तिकडून. ठीक आहे. ही वाट चांगली वाटते. हां ती दाखव. मी आलो. ठीक आहे. मग असं ठरतं आहे की मनीष थोड्या आडवाटेवर जाईल, कारण ही त्यातल्या त्यात बऱ्यापैकी आहे वाट जाताना दिसते. ठीक आहे मनीष पुढे चला. आणि आता आपण बघूया की आपण एकमेकांना भेटतोय का. हीच वाट जाते असं वाटतंय. बहुतेक मनीषला मागे यावं लागू शकतं. पण असं का वाटतंय मनीष इथून येईल वर, कारण वळली आहे वाट. एक काम करू, हे बघा वाट इथे जाते. मनीषची आपण इथून वाट पाहू. त्या बाजूला जाऊ जरा. ठीक आहे. मनीष काय लांब लांबपर्यंत दिसत नाही. ठीक आहे. मी थोडा वेळ नाही दिसला बघा मला. ते त्याचा हिरवा रेनकोट दिसला. सॉरी निया. हां ठीक आहे. म्हणजे समजा चुकून त्या वाटेवरनं गेला तरी तिकडे जाते वाट.
जाते आहे. ठीक आहे, मग कदाचित वरच येत असेल. मनीषला इथेच बोलू. मनीष ये, आपण इथूनच जाऊ. ठीक आहे. कशी होती वाट? नेहमीसारखी दगडांचीच, थोडे मोठे दगड, छोटे दगड, सेम आतापर्यंत आले तशी. पण ही त्यापेक्षा पायऱ्यांची असेल तर चांगली, हीच प्रिफर करावी. चांगलं आहे, थोडं स्पीड आहे. इथूनच जाऊ. सो आम्हाला वाटतच होतं की हे असेल, म्हणून मग कॅमेरा इकडे घ्यायचा ठरवलं आड वाटेवर जाण्यापेक्षा. ठीक आहे, चला. फिरून इकडेच येते, इथूनच आहे. म्हणजे ही अशी फिरून अशी देते. हो, ठीक आहे. म्हणजे तुम्ही पठारावर पोचलेला आहात. त्याही वाटेने आला तरी चालेल, याही वाटेने आला तरी चालेल. ठीक आहे, चला. सुधागडचा टॉप माथा आणि वाजलेत 10:10 म्हणजे 7:40, 8:40, 9:40, वरचे 20 आणि 10, 30, 2.5 तास. परफेक्ट 2.5 तास तुम्हाला लागतात गडाच्या माथ्यावर पोचायला. अर्धा तास आमचा मधला कापला जर शूटचा वगैरे, तर साधारण 2 तासात तुम्ही पायथा ते माथा करू शकता. ठीक आहे, 2 तासाचा ट्रेक आहे. हे अगदीच जास्तीत जास्त डोक्यावरून पाणी 3 तासाचा ट्रेक आहे, त्याच्यावरती नाही. बिगिनर्स जे पहिल्यांदाच ट्रेक करतायत, पहिला दुसराच आहे, सुधागडला नक्की या. अगदी सोपा ट्रेक आहे, मैलेली वाट आहे, हरवण्याची कुठेही शक्यता नाही. हो, गडावर आल्यानंतर मात्र गड बराच पसरलेला आहे, विस्तीर्ण. त्यामुळे फिरताना तुम्हाला माहीत पाहिजे की तुम्ही कुठल्या दिशेने जात आहात. ठीक आहे, म्हणजे त्याच वाटेने परतीचा प्रवास करायचा, तर आणि तरच तुम्ही सुखरूप पुन्हा परतीचा मार्ग पकडू शकता. कारण गड पसरलेला आहे, अंदाज येणार नाही तुम्हाला कुठे नेमकं जायचं आहे. कारण नेहमीचे जे गड असतात, म्हणजे तिथे गर्दी असते बऱ्यापैकी, राजगड, रायगड, या वाटा मैलेल्या आहेत आणि लोकांना पाठ झाल्यात. कारण लोकांचं श्रद्धास्थान आहे तिकडे. आणि बाकीच्या गडांवर गर्दी का नसते? आज रविवार आहे तरी पण गडावर गर्दी नाही आहे. हेच म्हणायचं की काही निवडक गडकोटांवर गर्दी करण्यापेक्षा हे बाकीचे दुर्गसुद्धा एक्सप्लोर करा, पहा, जाऊन काय इतिहास आहे तिकडचा शोधण्याचा प्रयत्न करा, काय तिथे घडलं आहे. आता पंत सचिवांचा वाडा आहे. मग तुमच्यापैकी कोणी विचार केला का पंत सचिव ही नेमकी पदवी काय आहे? ती पदवी कोणाकोणाकडे होती? अर्थात आपण आता पंत सचिवांच्या वाड्याकडे जाणार तेव्हा ते आपण जाणून घेणार. पण मग अशा पद्धतीनं वेगवेगळे दुर्ग एक्सप्लोअर करा. सुधागड, सागरगड, सरसगड, त्यानंतर याच शृंखलेमध्ये मृगगड आहे पुण्याच्या दिशेने, घनगड, तेलबैला, बरेच पर्याय आहेत. ठीक आहे, तर आता पठारावर आलेलो आहोत, आता एक्सप्लोअर करूया. चला. सिद्धेश्वर मंदिराच्या इथे आपण आहोत. आता धुक्यांमध्ये ते हरवलेलं आहे. ठीक आहे, पण आता आपण काय निर्णय घेतला आहे की पहिला सगळा गड फिरून घेऊ, रेकी करू काय काय नेमकं कुठे कुठे आहे, आणि मग पुन्हा जिथे आपण पठारावर आलो होतो तिकडून मग पुन्हा गड दाखवायला आम्ही सुरुवात करणार आहोत. तर आता सिद्धेश्वर मंदिर पाहिलं, बाजूचं तळं पाहिलं, आता आम्ही पंत सचिवांचा वाडा आणि भोराई मंदिर आणि महादरवाजा, आणि मग टकमक टोकाच्या मध्ये जाताना काही धान्य कोठार वगैरे लागतात, तर हे सगळं पाहून घेऊ. एकदा पाहून झाल्यानंतर पलीकडे पण काही बुरुज वगैरे आहेत, तर ते सगळं पाहून घेतो. आम्हाला 1.5 ते 2 तास लागतील. दीड तास खूप झाला. पटपट चालून रेकी करणार, रेकी काही सावकाश करायची नसते, ती आटपतो आणि मग नंतर आपण पुन्हा सुरुवात करू स्टार्टपासून, आणि मग सगळा गड मी तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, चला. मेजर पाऊस पडून गेला आहे आणि पुन्हा यायला लागला आहे. म्हणजे अक्षरशः ड्रोन उडवला होता, ड्रोन जाऊन आला, जे काय आता फुटेज आलं आहे ते मी टाकतो. पण भाई पाऊस जोरात आहे, मला काय इथे 30-35 हजार पाण्यात मी नाही घालवू शकत, त्यामुळे ड्रोन आम्ही खाली उतरवला. आता पुढे मला वाटत नाही की संधी मिळेल, कारण पाऊस ये जा करतो आहे, एकदा येतो आहे तर एकदम जोरात येतो आहे आणि नाही तर नाहीच आहे, किंवा रिपरिप असं चालू आहे त्याचं.
एक आटोपती रेकी केली. रेकी म्हणजे तुम्हाला सांगतो की पटपट धावत जायचं, अंदाज घ्यायचा कुठे काय आहे आणि पुन्हा माघारी यायचं. म्हणजे आम्ही पूर्ण महादरवाजा वगैरे उतरलो नाही किंवा खाली चोरदिंडी वगैरे आहे तिथपर्यंत उतरलो नाही. साधारण अंदाज घेतला की कुठे काय आहे. म्हणजे इथून पुढे पंत सचिवांचा वगैरे वाडा आहे, तिकडून पुढे गेल्यानंतर भोराई आईचं मंदिर वगैरे सगळं आहे. तर त्याच्यामुळे आता ते सगळं आटपून लगेच आता पुन्हा आलो. आपण इथे होतो मगाशी बरोबर, इथून आपण हा असं वर आलो. सो इथे बसलो होतो. आता इथून आपला ट्रेक चालू करूया. आता इथून आपल्याला ना पहिलं शिवमंदिर लागतं, सिद्धेश्वर मंदिर म्हणून, आणि त्याच्या मागे कमळतळंसुद्धा आहे. सो आता इथून सुरुवात करू, त्याच्यानंतर मग पंत सचिवांचा वाडा आणि मग त्याच्यापुढे जे जे काय आहे ते मी पुढे मार्गात सांगतो. चला. तुमचं दर्शन होतं ते शिवमंदिरात श्री शंकरांचं. शिवमंदिराच्या बरोबर मागच्या बाजूला आहे कमळतळं. सो दर्शन घेऊ पहिलं आणि मग कमळतळं पाहू आणि मग हे बघा ही वाट पकडायची. हा डोंगर तिथे सरळ चालत जायचं आणि तिकडे आपल्याला पंत सचिवांच्या वाड्याकडे जायचं आहे. मध्ये काही अवशेष वगैरे आहेत ते पाहत जायचे. श्री शंकरांचं दर्शन घेण्यापूर्वी त्यांचे पुत्र गणपती यांचे एक शिल्प इथे पाहायला मिळतं. चला. श्रावण सुरू झाला आहे, महादेवाचं दर्शनसुद्धा झालं आहे. महादेव मंदिराच्या मागच्या बाजूला कमळतळ आहे आणि बांधलेलं दिसतं आहे, कारण काही ठिकाणी ही त्याची तटबंदी ढासळलेली आहे. आता अगेन राजधानीचा किल्ला म्हणजे पाण्याची सोय पण पाहिजे, त्या पद्धतीनं बांधलेला तलाव दिसतो आहे. आणि वातावरण काळोख इतका झाला आहे, मध्येच जोरदार पाऊस पडतो आहे, मध्येच थांबतो आहे, मध्येच जातो आहे, मध्येच येतो आहे, असं सगळं वातावरण आहे. आता हे दर्शन वगैरे झालं, आता पंत सचिवांच्या वाड्याकडे जाऊया. अर्थात मध्ये काही अवशेष लागतात ते पाहत पाहत जाऊया. चला. सिद्धेश्वर मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही खरं तर हे असं आलो इकडून, हे बघा. पण ना इथून आम्ही थोडंसं या बाजूला आलो, कारण आमचा गोंधळ उडाला आहे की इथे एक पडकी वास्तू आहे आणि या बाजूला जी वास्तू आहे ती जरा मोठी वाटते. ठीक आहे, तर मग विचार केला की ठीक आहे आता हे याचं एक शूट नंतर घेता येईल, कारण बघू, कारण तिकडे गेल्यानंतर पुन्हा तसं क्रॉस तिकडे जायचं आहे. त्याच्यामुळे आता आम्ही हे असं चाललो आहे. ओके, आणि मग तिकडे वाडा सदृश्य अवशेष दिसत आहेत ते पाहू. आणि तसं पाहायला गेलं तर सुधागडावर हा जो रूट आहे सिद्धेश्वर मंदिरापासून पंत सचिव वाड्यापर्यंत बरेच अवशेष तुम्हाला पाहायला मिळतील. पण हे अवशेष सगळे हिरवळीमध्ये झाकून गेलेले आहेत. काही जे वरती आहेत बांधकामं आहेत ती दिसत आहेत. ते बघा इथे एक आहे समोर, आता तिथे जात नाही, तिकडे एक समोर आहे. ठीक आहे, तर आता आपण हा ट्रॅव्हर्स मारला, सरळ आलो इथून. आता हे असे चाललं क्रॉस, तर तिकडे जाऊन ती वास्तू पाहू आणि मग तिकडून क्रॉस पंत सचिव वाडा. ठीक आहे, चला. वास्तू पाहिलं खरं तर आपण तिकडून आलो. ठीक आहे, आता आपल्याला खरं तर तिकडे जायचं आहे पंत सचिवांच्या वाड्याच्या इथे. पण ही जी काय चिखलाची वाट आहे नकोशी होते, कळतच नाही नेमकं कुठून वळायचं आणि कुठे जायचं. सगळीकडे पाय चिखलातच जातो. हे ना क्लिअर वाड्याचे अवशेष दिसत आहेत, म्हणजे ज्या पद्धतीनं दरवाजा वगैरे आहे पुढच्या आतमध्ये तर जाण्याचा स्कोप नाही, पण एकंदर
बांधकामाची संरचना पाहिल्यानंतर लक्षात येते वाडा थोडा आतमध्ये ना. प्रवेशद्वाराची उंची बघा. या आतमध्ये तुम्ही झाकून बघा, कारण मी फार जाऊ शकत नाही, पण मी तुम्हाला आत पाठवू शकतो. आणि वाड्याचा बाहेरचा हा कठडा बघा ना केवढा आहे. आणि इथे सुद्धा हे चौथरे वगैरे दिसत आहेत. ठीक आहे, तर झालं. आता आपल्याला या दिशेनं जायचं आहे तिकडे. ते बघा ती आता 4 मुलं दिसत आहेत तिकडे. तिकडून थोडं क्रॉस ट्रॅव्हर्स मारून ते बघा तिकडे कोणाचा तरी कार्यक्रम झाला, पडलाय तिकडे कोणतरी, तुम्हाला आता दिसणार नाही. तिकडे पंत सचिवांचा वाडा. चला. तिकडून आलो राईट. आता थोडं क्रॉस असं यायचं आणि इथून सरळ चालत गेलं की काहीच अंतरावर आपल्याला पंत सचिवांचा वाडा लागेल. जाम वाईट आहे हा मार्ग, चिखल झाला नुसता. आणि तुम्ही खालून जर शूज वाचवत वगैरे आला असाल पावसात वगैरे, भिजू नये पाण्यात वगैरे पूर्ण, इथे आल्यावर तुमची मजा होणार आहे. फायनली तंगडतोड केल्यानंतर उजवीकडे पंत सचिवांचा वाडा लागलेला आहे. आणि इकडे आता फॉल आहे, म्हणजे पलीकडे काही नाही आहे. ठीक आहे, पण आपण थोडं पुढे जाऊ, कारण मगाशी रेकीच्या दरम्यान आपण एक तटबंदी पाहिली होती. तर मग ती तटबंदी खास आहे दाखवण्यासारखी, तर ती एकदा पाहून घेऊ. आणि मग पंत सचिवांच्या वाड्याकडे उजवीकडे वळायचं आहे. तिकडून आत गेल्यानंतर पंत सचिवांचा वाडा लागेल, मग शिवमंदिर लागेल, मग त्यानंतर आपण भोराई मातेच्या दिशेनं मार्गस्थ व्हायचं आहे. चला. पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे. हा इथे दिसतोय तो पंत सचिवांचा वाडा. ठीक आहे, आणि हा डोंगर आणि पलीकडचा डोंगर तो बघा, तिकडे भोराई आई देवीचं मंदिर आहे. या 2 डोंगरांच्या मध्ये जी छोटीशी घळ निर्माण होऊन त्याचं जे पठार आलंय, घळीतून जे पठारवर आलंय, त्याच्या मधोमध आहे पंत सचिवांचा वाडा. ठीक आहे, आता पंत सचिवांचा वाडा पाहून घेऊ आणि मग त्याच्यानंतर आपल्याला भोराई आई देवीकडे जायचं आहे. भोराई आई देवीकडे जात असताना आपल्याला एक खाली वाट उतरून एक चोर दरवाजा किंवा एक ना छान तटबंदी बांधलेली. खरं तर आपण ना पंत सचिवांकडे जायच्या म्हणजे त्यांच्या वाड्याची ते जायच्या आधी आपण ती तटबंदी बघून घेऊया. या इकडे आलात ना ही तटबंदी तुम्हाला दिसेल. या पुढे या थोडं. ही बघा, ही तटबंदी ना ही अशी तिथपर्यंत भिडलेली आहे. खास गोष्ट काय माहिती आहे, जसा हा जो कातळकडा आहे तो असा सपाट झाला आहे तिकडे, त्याच्यामुळे तो फोडून तटबंदी सरळ नेण्यापेक्षा ही तटबंदी जिथे कातळकडा तो जो स्लोप जिथे संपतोय तिथपर्यंत वर नेली आणि मग पुन्हा तटबंदी खाली नेली आहे. आणि आता धुकं येते त्यामुळे कदाचित कितपत दिसते मला माहीत नाही, तरी पण मी आयफोनने पण काही शॉट्स काढून ठेवतो जेणेकरून मला ते दाखवता येतील. समोर भोराई आई देवीचं मंदिर आहे. आपण पुन्हा इथून आता आहे बघा ती वाट आहे, तिकडून आपल्याला आत पंत सचिवांचा वाडा लागेल, तिकडे जाऊया आणि मग पुढची वाट धरूया. चला. माझ्या मागे तुम्हाला दिसतोय तो आहे पंत सचिवांचा वाडा. ठीक आहे, आता पंत सचिव म्हणजे काय, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये सुरनीस हे पद होतं.
ठीक आहे. आता सुरनीस हे पद किंवा सुरनीस हा शब्द हा फारसी, ओके. त्यामुळे जेव्हा महाराजांनी राज्याभिषेक करायचा ठरवला त्यावेळी अष्टप्रधान मंडळातल्या काही पदांची नावं बदलली. या सुरनीस पदावर अण्णाजी दत्तो तैनात होते किंवा नियुक्त होते. या पदाचं नाव बदलून पंत सचिव म्हणून ठेवण्यात आलं. त्यामुळे स्वराज्याचे पहिले पंत सचिव हे अण्णाजी दत्तो. आता छत्रपती संभाजी महाराजांच्या काळामध्ये काय झालं तुम्हाला माहिती आहे. पहिल्या टप्प्यामध्ये संभाजी महाराजांनी या सगळ्यांना माफी दिली. हे जे सगळे गद्दार किंवा स्वराज्यद्रोही होते यांना माफी दिली. त्यामध्ये अण्णाजी दत्तो पण होते, ते तर म्होरक्याच होते. पण ही माफी या लोकांना काही पचली नाही. यांनी पुन्हा कुरापती सुरू केल्या. मग नाईलाजास्तव छत्रपती संभाजी महाराजांनी अण्णाजी दत्तो आणि इतर सगळ्या साथीदारांना हत्तीच्या पायी दिलं. त्यानंतर हे पंत सचिव हे पद रामचंद्र निळकंठ यांच्याकडे गेलं. त्यानंतर छत्रपती राजाराम महाराजांचा कार्यकाळ सुरू झाला. त्यावेळी हे पद छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून सुधागडाची सबनिशी म्हणजे सचिवपद ज्यांच्याकडे होतं त्या नारायण मुकुंद गांडेकर उर्फ नारो मुकुंद यांचा मुलगा शंकराजी नारायण याच्याकडे देण्यात आला. आता शंकराजी नारायण यांनी राजाराम महाराजांच्या काळातसुद्धा आणि त्यांच्या पश्चातसुद्धा मोठा पराक्रम केला. पुढे जाऊन छत्रपती शाहूंच्या काळामध्ये या शंकराजी नारायण यांचं हे पंत सचिवपद वंश परंपरेनं पुढे चालू ठेवण्याची आज्ञा शाहू महाराजांनी दिली. आता पुढे परंपरागत पंत सचिव हे पद शंकराजी नारायण यांच्या घराकडे आलं. काही वर्षांनी जेव्हा इंग्रजांनी आक्रमण केलं आणि त्यांचं राज्य आलं त्यावेळी हे जे पंत सचिव होते त्यांनी स्वतःचं भोर संस्थान म्हणून एक वेगळं राजे म्हणून ते सिद्धीस पावले. त्यामुळे यांचे जे आपण म्हणता येईल की मूळ पुरुष म्हणून शंकराजी नारायण ज्यांच्याकडे पंत सचिवपद पहिल्यांदा आलं त्याच्या आधी सुरनिशी होती ती सचिवपद होतं ते त्यांच्या वडिलांकडे नारू मुकुंदांकडे होतं. पण पंत सचिव हे पद पहिल्यांदा आलं शंकराजी नारायण यांच्याकडे. आणि मग त्याच घराण्यात पुढे जाऊन भोर संस्थान स्थापन झालं, ज्याला आपण आजही तुम्ही पुण्यात गेला तर भोर संस्थान तुम्हाला माहिती आहे. या भोर संस्थानाकडे सुधागडाची सुद्धा रखवाली होती आणि फार उत्तम पद्धतीनं भोर संस्थानानं भारतात विलीन व्हायच्या आधी हे गड किल्ले हे गडकोट उत्तम पद्धतीनं राखले होते. ठीक आहे. आता पंत सचिव म्हणजे नेमकं काम काय असतं तर जे काम प्रशासकीय किंवा शासकीय संरचनेमध्ये सेक्रेटरी करतो ते काम पंत सचिवाचं असतं. ठीक आहे. म्हणजे आपण आता म्हणू की मुख्यमंत्री महोदयांचे प्रधान सचिव तर हे पंत सचिव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे पंत सचिव इक्विव्हॅलंट टू मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव. तर हा एकंदर तुम्हाला लक्षात आला. आता आपण आतमध्ये जाऊया. हा वाडा चौसोपी आहे, खूप छान आहे, आतमधून पाहूया. आणि मला असं वाटतं ज्या पद्धतीनं शंकराजी नारायण किंवा पंत सचिव या पदाला जो दबदबा होता त्या पद्धतीनं हा खरं तर वाडा अजून मोठा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आतमध्ये छान तुळशी वृंदावन वगैरे आहे. चला पाहू. पंत सचिवांचा वाडा पाहून आलो. या मार्गाने खाली उतरलो. आपल्या उजव्या बाजूला इकडे शिवमंदिर आहे ते पाहून घेऊ. आणि मग ती बघा तिकडे चोर दिंडी तटबंदी म्हणून आहे जी मी तुम्हाला मगाशी वरून दाखवली ना तर तीच आपल्याला पाहायला जायचं आहे. चला. श्री महादेवाचं दर्शन झालं. आता चोर दिंडीत तटबंदीकडे जाऊया. चला. आता काहीतरी खास पाहायचं म्हटल्यावर वाट तर थोडी वाकडी करावीच लागणार. ही सरळ वाट जाते भोराई आई देवीकडे. आपण थोडीशी वाट वाकडी करू. या इथे चोर दिंडीत तटबंदी. रायगड परिवारानं सुद्धा मोठ्या प्रमाणात सुधागडावर
या ठिकाणी गडसंवर्धनाची कामं केलेली आहेत. साधारण एक 2-3 मिनिटाची आपण उतरण पार केली. 100-1 पावलं आपल्याला चालवावी लागली होती. ही तटबंदी जेव्हा मी तुम्हाला मगाशी वरून दाखवली, या ठिकाणी घडीव टाकाय, पाणी एकदम नितळ आहे. तर एकदा ते पहा. या ठीक आहे. हे डोक्यावर घेतलं कारण छोटी छोटी पाखरं खूप चावतायत वगैरे नाही, पण असे त्रास देतात. या आहे का ना चोर दिंडीला साजेसा मार्ग. या मी मगाशी म्हटलं ना, तुम्हाला काहीतरी खास पाहायचं असेल तर वाट वाकडी करावीच लागते. अर्थात काहीतरी टाकून बघूया. चला वाट अजून संपलेली नाहीये. चला या पटपट. आयदर पाय भिजवा नाहीतर डायरेक्ट इकडे टाका. आणि हा ही बघा, मी मगाशी म्हटलं ना वर उचलली आहे ती तटबंदी ही, आणि तिकडून आपण ती पाहत होतो. हा बुरुज बांधलेला आहे, प्रॉपर बुरुज बांधला आहे. आणि दरवाजाची उंची बघा, हे जरा या इथे हे बघा, हा वरती बुरुज आणि दरवाजाची उंची बघा केवढी. वाकून यावं लागतंय की नाही, म्हणजे एखादा हेर खात्याचा माणूस इकडून येऊ शकतो की नाही. हां, वाट इतकी आड, एवढ्या आड वाटेला आहे की कोणाला कळणारही नाही शत्रूला की इथून कोण येतं आणि कोण जात आहे. महाराजांचे जे खास हेर असतील ते कदाचित याच वाटेनं, म्हणून चोरतिंडीची वाट म्हटली. ठीक आहे, तर आता बाकीचा बुरुज सुद्धा शाबूत आहे. या बाजूला नजर मारा, तटबंदी कशा पद्धतीनं त्या दगडावर बांधलेली आहे, कातळावर, ती तुम्हाला पाहायला मिळते. ठीक आहे, चला
आता भोराई आईचं दर्शन घ्यायला जायचं आहे, त्याच्यामुळे आता पुन्हा ही वाट चढायची. ही तटबंदी दाखवण्यासाठी म्हणून थोडं वर आलो. ठीक आहे. बघा याला आपण मारजंग्या म्हणतो, जिथे एखादी छोटी तोप राहू शकते. आणि ही तटबंदी अशी आली. ठीक आहे. चलो जाऊया भोराई आईकडे. आता खरं तर परतीच्या प्रवासाला निघत होतो, पण एक गोष्ट थोडीशी जाणवली. आता तर्क माझा पटतोय का बघा. आता ही आहे तटबंदीची लादणी. ठीक आहे. ही तटबंदी त्याची लादणी, ज्याच्यावरून तुम्हाला पहारेकरांना ये जा करता येते, गस्त घालता येते. आता या पायऱ्या खाली उतरल्यात, बरोबर आहे. मग कदाचित असं असू शकतं, ज्या अर्थी हा चोर दरवाजा आहे, हा जो भाग आहे ना, हा पूर्ण असा बंद केला जात असेल. कदाचित इकडे काहीतरी एक लादी एक्स्ट्राची टाकली जात असेल, जेणेकरून समजा हा जर समांतर भाग झाला तर कोणाला लक्षातच येणार नाही की इथे काही आहे. म्हणजे अर्थात गडावरच्या व्यक्तीला तर माहितीच आहे, पण समजा गडावरच्या व्यक्तीलासुद्धा माहिती होऊ द्यायचं नसेल, इकडची गस्त घालणारे वगळता इतर कोणाला, तर मग कदाचित कोणीतरी सहज आलं आहे म्हणून कोणीतरी वाकून का बघेल ना. समजा की बाबा अरे काय आहे, काय बघायला पाहिजे, नाही जाणार, बरोबर आहे. तर असं असू शकतं. आता अर्थात पायऱ्या वगैरे दिल्यात त्याच्यामुळे माहीत नाही, पण चोर दरवाजा शक्यतो थोडासा असा खाजगी राखला जातो, कारण ती आणीबाणीच्या वेळी वापरण्यात येणारं मोठं शस्त्र असतं चोर दरवाजा म्हणजे. तर हा एक तर्क होता, तुम्हाला पटला तर सांगा, नाही तर तुम्हाला जर इतर कुठला तर्क वाटत असेल तर तोही सांगा. चला आता बाहेर पडू. आता पुन्हा 100-150 पावलं चढून वर जायचं आहे, मग डावीकडे वळून आपल्याला भोराई आई देवीचं दर्शन घ्यायचं आहे. चला, अजून महादरवाजा बाकी आहे, टकमक टोक बाकी आहे, खूप बाकी आहे. चला. ही सगळी जर तुम्ही झाडी पाहिलात ना, खरं तर इथे यायला तंतर येईल एखाद्याची. ठीक आहे. ज्या पद्धतीनं झाडी वाढली आणि अगदी अशा अंगावर वगैरे येते. ओपन झालंय बघा. क्लायमेट सगळं कसं स्पष्ट दिसतं. ती तटबंदी बघा, तिकडे अशी खाली उतरून तिकडे बुरुज बांधलाय. आपण इकडून तर वर नाही चढलो, आपण पलीकडच्या बाजूने चढलो ना. आणि महादरवाजा सुद्धा त्या बाजूला आहे, आपण चढलो त्या बाजूने. म्हणजे ही जी घड आहे, ज्या अर्थी ती चोर दरवाजाकडे येते, त्या अर्थी या ठिकाणाहून सुद्धा कुठून तरी वाट आहे. पण जर तुम्ही पाहाल तर दूरदूरपर्यंत गाव तिथेच आहे. ठीक आहे. उन्हाळ्यात आलं पाहिजे, कारण उन्हाळ्यात रेकी करण्याची मजाच वेगळी असते. लांब लांबपर्यंत सगळं दिसतं. पावसात हाच तर प्रॉब्लेम आहे ना. बेस्ट. वाट वाकडी का करायची,
तर आता जाऊन आलो. कमाल एक्सपिरियन्स होता. चोरदिंडी कमाल होती, कारण इतकी खोल लाईक इतक्या खालपर्यंत जाणारी चोरदिंडी मी पहिल्यांदा पाहिली. कारण एक साधारण 7-8 पायऱ्या वगैरे उतरता येत इथपर्यंत ठीक होतं, पण पहिल्या इकडून 7-8 पायऱ्या, मग पुन्हा 15-20 पायऱ्या आणि त्यानंतर बाहेर पडणं. कमाल एक्सपिरियन्स होता. आता ही वाट पकडायची. पुन्हा एकदा जरा रिमाइंड करून देतो. हा बघा पंत सचिवांचा वाडा. तिकडून आपण शिवमंदिराचं दर्शन घेतलं, इकडे आलो, वाट वाकडी करून खाली गेलो. आता सरळ जायचं आहे, भोरायाईचं दर्शन घ्यायचं आहे, तिकडून महादरवाजा पाहायचा आहे, पुन्हा वर यायचं आहे आणि मग टकमक टोकाच्या दिशेनं मार्गस्थ व्हायचं आहे. चला. तिकडे बघितल्यानंतर जसा आम्हाला मगाशी रेकीच्या वेळी आनंद झाला होता, तोच आनंद तुम्हाला देण्यासाठी आपण थांबलो आहे. इकडे तुम्हाला धान्य कोठार दिसतंय. म्हणजे जर तुम्ही एरियल व्ह्यू पाहिलात, पुढे थोडं काय करायचं नेहमी लक्षात ठेवा. ट्रेकला येण्याच्या आधी गुगल मॅप तर पाहायचा, गुगल अर्थसुद्धा पाहायचं. गुगल अर्थवर तुम्हाला वरून एरियल व्ह्यू चांगला मिळतो पाहायला. ओके, आता गुगल मॅपवर सॅटेलाईट व्ह्यू पहा आणि गुगल अर्थवर तुम्ही चारी बाजूने तो गड फिरू शकता, पाहू शकता. ठीक आहे. तर आता जसं तुम्ही सॅटेलाईट व्ह्यूमध्ये पाहता तेव्हा असं वाटतं की अरे बापरे, एका साईडला आहेत ते धान्य कोठार आणि त्याच्या पलीकडे अजून टकमकटोक आहे. तर तुम्हाला एक दिलासा देतो. हे समोर दिसत आहेत धान्य कोठार, इकडे भोरायाईचं मंदिर आहे. हां, फक्त दिलासा जरी दिला तरी हे असं समजू नका की अंतर कमी आहे, अंतर भन्नाट मोठं आहे, लय चालायचं आहे. पण एक त्यातल्या त्यात म्हणतो ना की एक दिलासा मिळाला, हा बाई चल इतकंच आहे, तर तो हिशोब म्हणून तुम्हाला सांगून ठेवलं आहे. पण रियालिटी चेक पण दिला की चालावं तर लागणार आहे, ते सुटणार नाही. आता पहिलं भोरायाईचं दर्शन घेऊ, मग महादरवाजा उतरू, मग पुन्हा वर येऊ, मग इकडे यायचं आहे. चला.